मला असं वाटतं की खेड विधानसभा मतदारसंघ जो आहे तर अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते आहेत. दिलीप मोहितेंनी जेव्हा अजित पवारांनी बंड केलं तेव्हा अजित पवारांची साथ दिली. ज्या ज्या आमदारांनी साथ दिली त्यांची उमेदवारी कापायची नाही असं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे दिलीप मोहितेंना साहजिकच उमेदवारी मिळणार आहे. त्याचबरोबर अजित पवार गटाकडे तशा पद्धतीचा नेताही नाही की जो आमदारकीची निवडणूक लढू शकेल. शरद पवारांच्याकडे मात्र आता अतुल देशमुखांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे अतुल देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु आता काही मधल्या काळात काही घटना घडल्या की रामदास ठाकूर जो तुम्ही उल्लेख केला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. तर त्यांनी 2009 मध्ये निवडणूक लढवली होती अपक्ष म्हणून आणि त्यावेळेस त्यांनी जवळजवळ 40,000 मतं घेतली होती. तर त्याच्यामुळे त्यांचंही एक नाव आहे. त्याचबरोबर आणखी एक नाव आले आता मधल्या काळात सुधीर मुंगसे म्हणून. तर हे सुधीर मुंगसे जे आहेत ते माजी आमदार विलास लांडेंचे जावई आहेत आणि मी सेवेकरी नावाचं फाउंडेशन त्यांचं तिथं आहे आणि त्या माध्यमातून ते काम करतायत. तर हे सुधीर मुंगसेंसाठी विलास लांडे प्रयत्न करतायत. त्यावरून खूप राजकारण पण रंगलं होतं.